अल्लाह बोल, बोल ग ताई, अल्लाह बोल, बोल ग बाई, अल्लाह बोल, बोल रे भाऊ, अल्लाह बोल, बोल रे दादा, अल्लाह बोल, अल्लाह बोल. घरगुती गॅस सिलेंडरमध्ये झालेल्या 60 रुपयांच्या दरवाढी विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. राज्यभर आंदोलन छेडण्यात आलंय. दरम्यान काही ठिकाणी गॅस टंचाईची समस्या देखील समोर येते. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये काँग्रेसनं गॅसच्या दरवाढी विरोधात मोठं आंदोलन केलं. यावेळी मोदी सरकार हाय हाय, गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सगपाळ यांनी सहभाग घेत केंद्र सरकारवर सडकून टीका केली. सिलेंडरची किंमत 60 रुपयाची भरघोस वाढवलेली आहे, त्याचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो. सरकार जे आहे हे उद्योगपतींकरता आणि पुंजपतींकरता जे भाववाढ केलेली आहे याचा मोठा फटका नागरिकांना बसलेला आहे. तात्काळ जी भाववाढ आहे ती त्यांनी वापस घ्यावी आणि देशाचे पंतप्रधान जे आज गायब झालेले आहेत, सिलेंडर जसं गायब आहे तशाच पद्धतीनं नरेंद्र हेही गायब आहेत. नरेंद्र सिलेंडर आहेत आणि सिलेंडर गायब आहे. ही जे चित्र निर्माण त्यातून भारत सरकारने जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारावी आणि राष्ट्र म्हणून या आपत्तीतून पुढे जाण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावे. ते ट्रम्पच्या दबावात जे काम करतात आहे त्याचा देखील धिक्कार आणि निषेध या निमित्ताने मी करतो. केंद्र सरकारनं केलेली गॅस दरवाढ तात्काळ कमी करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.